सांगली ते पंढरपूर सायकलवारी संपन्न। सालाबादप्रमाणे युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्थेच्या वतीनं सांगली ते पंढरपूर आषाढी सायकलवारी संपन्न झाली। यामध्ये युवराज शिंदे, रवींद्र कारकंबे, पांडुरंग शिंदे, संतोष माने, शहाजी पाटील, विजया दाभोळे, भारती पाटील, ललिता घडगे, सिंधुताई जमदाडे, वृषाली दाभोळे यांनी यामध्ये भाग घेतला। हल्लीच्या धावपळीच्या युगामध्ये कामाच्या व्यापातून पायीवारी शक्य होत नाही आणि म्हणून गेली 4 वर्षांपासून संस्थेच्या वतीनं आषाढी दिवशी या सायकलवारीचं आयोजन करण्यात येत असतं। निसर्गाचा समतोल राखावा, इंधन बचत व्हावी, प्रदूषणमुक्त वातावरण राहावं, शारीरिक फिटनेस जपला जावा, जातीभेद विसरून महाराष्ट्रातील साधू संतांची परंपरा जपली जावी या हेतूने सायकलवारीचे नियोजन केलं जातं, असे संस्थेचे अध्यक्ष युवराज शिंदे यांनी म्हटलं आहे। पहाटे 5ला निघाल्यानंतर आता जुनोनीपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत। अजून निम्मा प्रवास माऊलीच्या दर्शनासाठी राहिलेला आहे। रिंगण सोहळा माऊलीच्या नामाचा गजर करत सर्व भक्त या मार्गाने जात आहेत। सालाबादप्रमाणे यावर्षी पंढरपूर सायकलवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे। सायकलवारीबरोबर आम्हाला प्रतिसाद देण्यासाठी महिला भगिनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहेत। पंढरपूर नगरीमध्ये माऊलीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून, देशातून, जगभरातून लाखो लोक या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत। मोठ्या भक्तिमय वातावरणात आजची आषाढी वारी पूर्ण होत आहे। सालाबादप्रमाणे दिलेला शब्द आणि वारी कधीही चुकवू नये असं पांडुरंगाच्या चरणी या ठिकाणी आल्यानंतर समाधान मिळते। सकाळी 5 वाजता या वारीला सुरुवात झाली होती। साधारणतः 1-1.5 वाजता पंढरपूरमध्ये आम्ही पोहोचलो आहोत। या ठिकाणी वयाचे 64 वर्ष असलेले काकासुद्धा सायकलिंग करत माझ्याबरोबर आलेले आहेत। यापुढेही अशीच माऊलीच्या चरणी प्रार्थना आहे, सर्वांना चांगलं आरोग्य द्यावं हीच सदिच्छा व्यक्त करतो।